जय शिवराय मित्रांनो, 96-79 ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आपण निघाले आहोत मुंबईसाठी सोलापूरमधून. इथून आपल्याला बरोबर अंतर आहे, एक 440 किलोमीटर आहे. तो चला जर्नी स्टार्ट करूया आता. या मित्रांनो चहा प्यायला जस्ट टेंभुर्णी टोल नाका पास केला होता. थोडा कंटाळा पण होता, थोडा चहा मारावा. चहा पितो आणि आपलं किलोमीटर बाकी 366 किलोमीटर आणखीन बाकी आपल्याला. तर लवकरात लवकर कव्हर करूया आपण. मित्रांनो, आपण भिगवणच्या अलीकडे आलो आहे आणि थोडासा तुम्हाला व्ह्यू दाखवायचा होता. एक नंबर असं म्हणजे पाणी आहे, एक नंबर दिसतं. समुद्रासारखं म्हणजे थोडक्यात बोलू शकतो आपण, पण थोडं काय माहिती नाही काय आहे, पण खूप भारी वाटते. दोन्ही साईडला असं पाणी, तिकडे पण आहे. मस्त वाटते असं, खूप भारी वाटते. साईडला बरोबर आलो पाटा स्टॉल वरती. आता इथून 256 किलोमीटर बाकी आहे मुंबई आपल्याला. चला कवर देऊया आणि नाश्त्याला बोलतो आपण. सकाळपासून भरपूर लागेल. सकाळपासून निघालो होतो तेव्हा फक्त आपण चहा घेतला होता, तो पण सोलापूर पास केला. टोल देऊया आणि निघूया. तर मित्रांनो, पहिला आपण डिझेल टाकून घेऊया. डिझेलची काठी एकच राहिली बघू शकता. आता डिझेल टाकायची घेतो. लई नाही, 1-2 हजार रुपयाचं टाकणार आहे, कारण की एकच कांडी राहिली डिझेलला. 2000मध्ये आपण 313 किलोमीटर राहील, आरामशीर पोहोचून जाऊ. चला डिझेल टाकून घेऊ. मित्रांनो बघू शकता, 2100 रुपयाचं डिझेल टाकलेलं आहे आणि आता जस्ट निघत आहोत. डिझेल तर टाकून झालेलं आहे, पुढे निघायच्या तयारीला. कांदा किती आलं काय माहिती नाही, आणखी फुल हे बघू शकता. बऱ्यापैकी ओके झालेलं आहे आणि आता निघतोय आपण. आलोय मित्रांनो, जस्ट लोणावळ्यामध्ये पोहोचलोय. जस्ट मित्रांनो, खंडाळी घाट पास केला. आता खोपोलीकडे निघालो आहे. व्ह्यू बघा, वातावरण एकदम सन्नाटा. रोडला कोणच नाही, 1-2च गाड्या मारतात. खोपोली राहिले 3 किलोमीटर आपल्याला इथून. मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहोत ठाण्यामध्ये. इथून तरी लोकेशन आहे माझं 39 किलोमीटर दाखवतं इकडून. अरे आत्ता वाजलेले आहेत 11:30 वाजून गेलेले आहेत, पण
11:43 झालेले आहेत. चला इथून तिथून व्हिडिओ नाही बनवला कारण की रोड बंदरला थोडं ट्रॅफिक लागलं, व्हिडिओ काढायचा रंग गेला. रोड तर तुम्ही बघतायच. त्यांना घोडबंदरला आता मार्गाचा असा ट्रॅफिक लागलाय मध्ये. एक तास झाला इथंच आहे, असं जवळजवळ 1 वाजत आले. आणखीन ट्रॅफिक निघालेलं नाही आहे. कव्हर करताना बघू शकता ट्रॅफिक आहे अजून पुढे. पण किती किलोमीटर जायचे? 30 किलोमीटरसाठी 47 मिनिट दाखवते. मित्रांनो आत्ता मला समजलं याला घोडबंदर का बोलतात. मोठं रोड घोड्याने टाकल्याने तिथे खड्डेच आहेत, पूर्ण खड्ड्याचा रोड आहे.